मुंबईमधील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजा याचा मुजोरपणा समोर आलाय। मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ। गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। तुम घाटी लोक सुधरोगे नहीं असं म्हणत त्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। चंद्रपूर महानगरपालिकेवरून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये वाद शिगेला पोहोचलाय। अशामध्येच प्रतिभा धानोरकर यांचं स्टेटस चर्चेत। जंग में जाने वाले घोडे 12 तो में नहीं नाचा करते अशा आशयाचं स्टेटस त्यांनी ठेवलंय। धुळ्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीसह एमआयएम कडून महापौर आणि विरोधी पक्ष नेतेपदासाठी अर्ज। भाजपमधील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा शिवसेना राष्ट्रवादी युतीचा दावा। 6 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होतीये। मुंबईमध्ये महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचं नाव आघाडीवर। 48 तासांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार असल्याची माहिती। फडणवीस अमित साटम यांच्यामधल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाईल। अहिल्यानगर महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांचं नाव निश्चित, तर उपमहापौर पद हे भाजपच्या धनंजय जाधव यांना मिळणार आहे। ज्योती गाडे या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील उपमहापौर कार्यालयाचं काम अपूर्ण। निवडणूक होऊन 18 दिवस उलटून गेले तरी देखील कार्यालय सज्ज नसल्यामुळे मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मालेगावमध्ये काँग्रेस नगरसेवकाची हकालपट्टी। एजाज बेग अजीज बेग यांची मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावरती असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरवरून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याची माहिती आहे। पार्थ पवार यांची राज्यसभेवरती वर्णी लागणार। पार्थ पवार राजकारणाची सुरुवात दिल्लीमधून करतील, सूत्रांची माहिती। राज्यसभेची 6 वर्षांची टर्म मिळवण्यासाठी पार्थ पवार इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जर ही वेळ थांबली असती तर मी तुम्हाला घट्ट मिठीमध्ये घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो। अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची भावनिक पोस्ट। कात्रज दूध संघाला अजित पवार यांचं नाव देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे सहकार चळवळीला मोठी हानी झाली असून त्यांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मृती जपण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय। लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव द्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल विटकरींची मागणी। योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीनं जपली जाईल असंही वक्तव्य। लाडक्या बहिणींचे 2 हप्ते विरोधकांमुळे रखडल्याचा उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा आहे। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात गेल्याचा फटका बसल्याचा आरोप आहे। योजनेचे पैसे 1,500 वरून 2100 रुपये करण्याबद्दल शासन अभ्यास करत असल्याची माहिती। बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय बंद अथवा स्थलांतरित करू नका। आमदार धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। हे प्रकल्प मंडळ कार्यालय परभणीमध्ये स्थलांतर करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवरती हे पत्र देण्यात आलंय। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी आघाडी तोडल्याचा शिवसेनेचे उमेदवार विराज पाटील यांचा आरोप आहे, तर मैत्रीपूर्ण लढत होत असल्याची काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया। बोंडारवाडी धरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बनवणार, विरोधकांची ताकद आणि कुवतही नाही, शिवेंद्रराजे भोसले यांची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना चिमटा काढण्यात आला। काही जण निवडणूक समोर ठेवून विषय प्रलंबित ठेवत असल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होतीये। भाजपकडून क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष धनश्री लाड या निवडणुकीच्या रिंगणात। कामाच्या जोरावरती आम्ही विजय मिळवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सोलापूरमधल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामधून माजी भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात। संस्कृती सातपुते यांच्याकडून 4 महिन्याच्या मुलीसह प्रचार। त्यांच्या विरोधामध्ये आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव रिंगणात आहेत। नारायण राणे यांचा शब्द मोडणाऱ्यांना सोडणार नाही। वेंगुर्ले तालुक्यामधल्या परुळे पंचायत समितीमध्ये बंडखोरी करणाऱ्या निलेश सामंत यांना नितेश राणेंचा इशारा।
दापोलीमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र. मात्र आम्ही त्यांना पुरून उरू, मंत्री योगेश कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचाराच्या दरम्यान सुनावलंय. लोकसभेच्या वेळेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं, मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचं वक्तव्य. रायगडच्या राजकारणामध्ये सर्व काही होईल, पण राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असंही त्यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिंदेंच्या रत्नागिरीमध्ये 2 तर सिंधुदुर्गामध्ये 1 सभा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची सभा होती आहे. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती सुनील तटकरेंना धक्का. राष्ट्रवादीच्या पंचायत समिती माजी सभापती शकुंतला टेंबे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. परभणीच्या पिंगळी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये पंचरंगी लढत होते. अजितदादांच्या निधनानंतर प्रचारामधून बडेजाव पूर्णपणे दूर. अत्यंत साधेपणाने सर्वच पक्षांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घरोघरी जाऊन प्रचार होतोय. धाराशिवच्या निवडणूक प्रचारामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये थेट एआय प्रचार वॉर. एआयचा आवाज, बनावट व्हिडिओ आणि अभाषित चित्रांच्या माध्यमातून एकमेकांवरती थेट राजकीय टीका केली जाते. डोंबिवलीमध्ये निवडणुकीच्या दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याचं प्रकरण. शिवसेना माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज होताच अटक करण्यात आली. अहिल्यानगर तालुक्यामधील नेप्ती इथे वहिवाट रस्त्याचं गावामधील दोघांकडून अतिक्रमण. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून नगर कल्याण महामार्गावरती 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांना दमदाटी करण्याचा प्रकार पोलीस प्रशासनाकडून घडल्याचा आरोप होतोय. वसतिगृहामधील निकृष्ट जेवणाच्या प्रकरणी चौकशीचे आदेश. तात्काळ चौकशी करून दोषींवरती कारवाईचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचं आश्वासन. कळमनुरीमधल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या जेवणामध्ये अळ्या आणि किडे आढळले होते. वर्ध्यामध्ये निधी रखडल्यामुळे बालसंगोपनाचा प्रश्न ऐरणीवर. 2 वर्षांपासून बालसंगोपन योजनेचं अनुदान रखडलंय. थकीत अनुदान तातडीनं देण्याची महिलांची मागणी. वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. डहाणू रोड इथे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधल्या माउंटन टनेल ब्रेक थ्रू. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे उपस्थित होते. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर 508 किलोमीटरचा असणार आहे. वर्ध्यामध्ये 9 महिन्यात 612 ग्राहकांकडून वीज चोरी झाली आहे. 591 ग्राहकांवरती दंडात्मक कारवाई. महावितरणच्या वर्धा मंडळाची धडक मोहीम. बीडमध्ये रंगकाम करणाऱ्या कामगाराची हत्या करणारा आरोपी जेरबंद. 29 वर्षाच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून 10 तासांमध्ये अटक. पाटोदा तालुक्यामधल्या दगडवाडी शिवारामधली ही घटना घडली होती. चांद अलाउद्दीन तांबोळी या 30 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली होती. जंगलामध्ये सुरू असलेल्या कोंबडा जुगार बाजारावरती गोबरवाही पोलिसांचा छापा. 15 जुगारांना अटक करण्यात आली आहे. 17 दुचाकींसह 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. आंबेगाव परिसरामधल्या चितळे बंधू दुकानामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यानं मिठाईच्या दुकानाचं शटर तोडून चोरी केली आहे. चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मुंबईमध्ये अपघात झालाय, ज्यामध्ये 3 जण जखमी झाले तर 3 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. कार चालवणाऱ्या 17 वर्षाच्या तरुणीचा गाडीवरून ताबा सुटला. या अपघातामध्ये 18 वर्षाची मुलगी आजोबांच्या गाडीनं 17 वर्षाच्या मैत्रिणीसोबत निघाली असताना हा अपघात झालाय. दोघींसह कारच्या मालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शास्त्रीनगर नाका इथे मिलन हिल या इमारतीच्या 10व्या मजल्यावरती इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागली. पहाटे 4 वाजताची ही घटना आहे. तासाभराच्या नंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद झाला आणि यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. ज्या दुकानाजवळ हा वाद झाला होता ते दुकान अज्ञातांनी जाळलंय. हसनबाग परिसरामधली ही घटना आहे. पोलिसांकडून तात्काळ कारवाई. परळीमध्ये होणार 3 दिवसीय पशुधन महाएक्स्पो. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारामधून 13 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आयोजन. पशुधन संवर्धनाच्या संदर्भात, उत्पादनामध्ये वाढीच्या संदर्भात देखील चर्चा होती आहे. बीडच्या बाळापूर गावामध्ये फिरंगी आई देवी यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचा आखाडा. ग्रामीण भागामधील पैलवानांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी कोरी बुलेट आणि चांदीची गदा हे बक्षीस दिलं जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून व्हिडिओ कॉलवरती पैलवानांचं अभिनंदन.
म्हाडा प्रथम येणाऱ्यांना 120 घरं विकणार आहे. मुंबईमध्ये मोक्याच्या जागी 31 लाखांपासून ही घरं असतील. जास्तीत जास्त किंमत 8 कोटी रुपयांची घरं ही ताडदेव इथली आहेत. यापूर्वी लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचा यामध्ये समावेश आहे. संत गजानन महाराजांचा रविवारी 148वा प्रकट दिन सोहळा आहे. त्याआधी पूर्णाहुती याग यज्ञानं शेगाव इथे विधिवत सुरुवात होतीये. प्रगट दिनाच्या निमित्तानं शेगावमध्ये भक्तांची मोठी गर्दी होतीये. शिवाजी पार्कमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे ऐतिहासिक वास्तू नसल्याचं भारतीय पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण आणि या संदर्भामध्ये अभिनव भारत काँग्रेस संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचा अमेरिकेसोबत करार केल्याबद्दल गौरव करण्यात आलाय. देशभरातले 50% पक्ष आपल्यासोबत असल्याचं मोदींचं वक्तव्य. अमेरिकेच्या आयात शुल्कामध्ये कपाताच्या निर्णयानंतर भारतीय भांडवली बाजारामध्ये मोठी उसळी. निफ्टी 1220 अंकांवरती तर सेन्सेक्सची 3657 पेक्षा अधिक अंकांनी उघडलेला आहे. बाजार उघडल्याच्या नंतर पहिल्या सत्रामध्ये निफ्टी सरासरी 500 तर सेन्सेक्स 2000 अंक तेजीसह स्थिर झालाय. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत काहीशी वधारली आहे. 1 रुपया 40 पैशांनी डॉलर स्वस्त झालाय. काल प्रति डॉलर 91 रुपये 50 पैसे असलेला रुपया आज प्रति डॉलर 90 रुपये 10 पैशांवरती आलेला आहे. अमेरिकेकडून आयात शुल्क कमी करताच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया मजबूतीकडे सरकतोय. अमेरिकेसाठी भारतानं आपली बाजारपेठ खुली केली आहे का? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल. भारत आमच्यावरती आयात कर शून्यापर्यंत आणेल या ट्रम्प यांच्या भाष्यावरून काँग्रेसनं हा सवाल विचारलाय. कंपन्यांची दिवाळखोरीची प्रक्रिया आता फास्ट होणार आहे. या संदर्भामध्ये दिवाळखोरी नियम म्हणजेच IBC मध्ये केंद्र सरकार सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सुधारणांच्या नंतर कंपन्यांना अधिक रकमेचा परतावा मिळणार आहे. सरकारची निर्गुंतवणुकीकडे वाटचालीची चिन्ह आधीच अल्प असलेला LIC मधला हिस्सा सरकार आणखी कमी करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार फॉलो ऑन पब्लिक ऑफर या प्रकारचे शेअर्स लवकरच बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशामधील न्यायालयाकडून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपामधील घोटाळ्याच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. जगभरामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेसंदर्भात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सौदी अरब आणि इराणला चीनने मागे टाकलंय. जानेवारी 2026 या एकाच महिन्यामध्ये चीनने तब्बल 15 जणांना फाशीची शिक्षा दिली. याच काळामध्ये सौदी आणि इराणमध्ये फाशीच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाहीये. जपानमध्ये उत्तरेकडील भागामध्ये बर्फवृष्टीनं गेल्या 81 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 1945 नंतरची ही सगळ्यात मोठी बर्फवृष्टी आहे. होक्काइडो प्रांतामध्ये झालेल्या भीषण बर्फाच्या वादळामुळे रस्ते, रेल्वे आणि बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विमान उड्डाणं रद्द झाली आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.